दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ, तर 5 किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही 11 रुपयांची वाढ. घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल नाही. महाराष्ट्रात मान्सूनची 10 जूनपर्यंत प्रतीक्षा. एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा वॉर प्लॅन. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. राज्यात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी. साताऱ्याच्या खटाव तालुक्यात गारांचा पाऊस. रस्त्यांना नदीचं स्वरूप. अहिल्यानगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस, तर झाडं आणि विजेचे खांबही अनेक ठिकाणी कोसळले. भाजपकडून विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर. अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी, तर अमरावतीमधून प्रवीण पोटे यांना उमेदवारी. महायुतीमध्ये अखेर नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेकडे. नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी. नाशिकच्या जागेवरून महायुतीत होणार जोरदार रस्सीखेच. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यसभेच्या जागांवर खलबतं. राज्यसभा निवडणुकांबाबत सखोल चर्चा. जिथे विजय निश्चित त्या जागांसाठी रणनीती. राष्ट्रीय युवक काँग्रेसकडून पुण्यामध्ये नीट आणि सीबीएसई घोटाळ्याविरोधात मशाल मोर्चा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. एमपीएससी संयुक्त गट आणि गट ब या परीक्षेदरम्यान गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह. परीक्षा केंद्राच्या आतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सीएसओ म्हणून नेमणूक झालेल्या व्यक्तीचं ओळखपत्रही शेअर. खासदार संदीपान भुमरेंच्या निवासस्थानी चोरी. मोबाईल फोन केला लंपास. चोर सीसीटीव्हीत कैद. खासदारांच्याच घरात चोरी झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी. हवामान सुधारल्यानंतरच यात्रेला पुन्हा परवानगी. गुजरातचा पराभव करत आरसीबीनं सलग दुसऱ्यांदा कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव. विराटची नाबाद 75 धावांची खेळी. कर्णधार रजत पाटीदारनं रचला इतिहास. पॅरिसमध्ये फुटबॉल विजयाचा उन्माद. तरुणींच्या कारवर जमावाचा भीषण हल्ला. विजयाचा जल्लोष करणाऱ्या टोळक्यानं कारची काच फोडून तरुणींना ओढलं बाहेर. वाहनांची देखील केली तोडफोड.